एआय ही व्यक्ती म्हणून समजणं बंद करा. एआय नवनिर्मिती करेल ही अपेक्षा चुकीची आहे. तो शिकून घेतोय आणि मग आपल्याप्रमाणे वागतोय. तर ते शोधणं ही क्रिया एआय आता करू शकतं. कसलंही प्रेडिक्शन असेल तर ते एआय करू शकताय का? तर करू शकताय. रेडिओलॉजिस्ट स्वतः वापरतात एआय ऍज अन असिस्टंट. तुम्हाला फक्त बसायचं असतं आणि ती गाडी तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाते. तर एआय काही निर्माण करताय का? तर हो, क्लॉड एआय जे आहे त्यातला 80% कोड जो क्लॉडचा आहे, म्हणजे ज्याच्या मागे जे प्रोग्रामिंग लिहिलेलं आहे ते स्वतः क्लॉडनीच लिहिलेलं आहे. हॅल पुढे जाऊन त्या सगळ्यांना मारायला सुरुवात करतो. हॉलिवूडनी नेहमी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपला विनाश असं थोडंसं सांगायचा तो प्रयत्न केलेला आहे वर्षानुवर्ष. हा टेक डिपेंडन्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे दोन शब्द आहेत ना, ते शब्द पण यायला 1956 उजाडावं लागलं. जॉन मॅकार्थी म्हणून एक माणूस होता, त्यांनी हे शब्द पहिल्यांदा म्हणले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ज्या गोष्टी तुम्हाला थक्क करतात त्यांना एआय म्हणायला लागतात लोक. 2 महिन्यांमध्ये त्यांचे काहीतरी 10 कोटी लोक आले आणि त्यांनी वापरायला सुरुवात केली 2 महिन्यांमध्ये. प्लीज गिव्ह आन्सर. मी नाही दिलं ते. मी म्हटलं मी का देऊ आन्सर? हे एआय कुठे सुरू होतं? जेव्हा ती प्रणाली विचार करायला सुरुवात करते. त्यांना हे दाखवायचं आहे की आमची कंपनी ही एआय कंपनी आहे. जपून वापरा, वापरू नका असं म्हणणं चुकीचं आहे.